नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत या प्रकरणातील संपूर्ण स्वाध्यायांतील आणि स्वाध्याय बाहेरील प्रश्नांची उत्तरे अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर साईडला दिलेल्या लाल बटनेवर प्रेस करून सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर साईडला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका, जेणेकरून कोणताही स्वाध्यायाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याकडून मिस होणार नाही। म्हणजेच जर आपण साईडला दिलेलं बेल आयकॉन प्रेस केलं तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिकली आपल्या फोनवर प्राप्त होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। प्रत्येकी 1 गुण। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। प्रत्येकी 1 गुण। पहिल्यातला पहिला प्रश्न, त्या पहिल्या प्रश्नात 4-5 आकडे आहेत, ते आपण बघू। आकडा 1 स्टारवाला, आकडा 1 स्टारवाला, लोकपाल ही संकल्पना डॅश येथून घेण्यात आली। लोकपाल ही संकल्पना डॅश येथून घेण्यात आली। हा स्टारवाला प्रश्न। पर्याय: अ अमेरिका, ब युनायटेड किंगडम, क स्वीडन, ड रशिया। पर्याय: अ अमेरिका, ब युनायटेड किंगडम, क स्वीडन, ड रशिया। उत्तर आहे स्वीडन। आणि आपण आता वाक्य पुरं करू। लोकपाल ही संकल्पना स्वीडन येथून घेण्यात आली। आकडा 2 स्टारवाला, नागरिकाची सनद ही संकल्पना डॅश याचा भाग आहे। आकडा 2 डॅशवाला, नागरिकाची सनद ही संकल्पना डॅश याचा भाग आहे। पर्याय: अ पोस्टकॉर्ब, POSDCORB, ब विकास प्रशासन, क सुशासन, ड बिगर सरकारी उपक्रम। पर्याय: अ पोस्टकॉर्ब, POSDCORB, ब विकास प्रकाशन, क सुशासन, ड बिगर सरकारी उपक्रम। उत्तर आहे सुशासन। वाक्य: नागरिकाची सनद ही संकल्पना सुशासन याचा भाग आहे। तिसरा आकडा, आपण नागरिक म्हणून डॅश दैनंदिन संपर्कात येतो। तिसरा आकडा, आपण नागरिक म्हणून डॅश दैनंदिन संपर्कात येतो। पर्याय: अ प्रशासकीय यंत्रणा, ब लोकप्रतिनिधींच्या, क राज्य सरकारच्या, ड भारत सरकारच्या। पर्याय: अ प्रशासकीय यंत्रणेच्या, ब लोकप्रतिनिधींच्या, क राज्य सरकारच्या, ड भारत सरकारच्या। उत्तर आहे अ प्रशासकीय यंत्रणेच्या। वाक्य आहे, आपण नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो। आकडा 4, बिगर शासकीय घटक आणि स्वयंसेवी संस्था लोकप्रशासनासाठी
डॅश भूमिका बजावतात. आकडा 4, बिगर शासकीय घटक आणि स्वयंसेवी संस्था लोकप्रशासनासाठी डॅश भूमिका बजावतात. पर्याय अ सहाय्यकारी, ब पर्यायी, क निरीक्षकाची, ड टीकाकाराची. पर्याय अ सहाय्यकारी, ब पर्यायी, क निरीक्षकाची, ड टीकाकाराची. उत्तर आहे असहाय्यकारी. वाक्य होईल, बिगर शासकीय घटक आणि स्वयंसेवी संस्था लोकप्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावतात. 5वा आकडा, भारतात माहितीचा अधिकार कायदा सन डॅश पासून लागू झाला. भारतात माहितीचा अधिकार कायदा सन डॅश पासून लागू झाला. पर्याय अ 1952 1952, ब 1972 1972, क 2005 2005, ड 2014 2014. अ 1952, ब 1972, क 2005, ड 2014. उत्तर आहे क 2005. वाक्य, भारतात माहितीचा अधिकार कायदा सन 2005 पासून लागू झाला. आता प्रश्न पहिल्यातला दुसरा प्रश्न, त्यातही 5 आकडे आहेत, ते आपण आता वाचूया. आकडा 1, महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम सन डॅशमध्ये करण्यात आले. महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम सन डॅशमध्ये करण्यात आले. पर्याय अ 1972 1972, ब 1992 1992, क 2005 2005, ड 2015 2015. पर्याय अ 1972, पर्याय ब 1992, पर्याय क 2005, पर्याय ड 2015. उत्तर आहे 2005. आता वाक्य वाचूया. महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम सन 2005 किंवा 2005 मध्ये करण्यात आले. दुसरा आकडा, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा सन डॅशमध्ये करण्यात आला. दुसरा आकडा, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा सन डॅशमध्ये करण्यात आला. पर्याय अ 1972 1972, ब 1992 1992, क 2005 2005, ड 2013 2013. पर्याय अ 1972, ब 1992, क 2005, ड 2013. आणि उत्तर आहे 2005. वाक्य वाचूया. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा सन 2005 2005 मध्ये करण्यात आला. तिसरा आकडा, द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013. द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 सन डॅशमध्ये लागू झाला. पर्याय अ 1972 1972,
ब 1992 1992, क 2013 213, ड 2014 214. उत्तर आहे 214 2014. वाक्य आहे द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 2013 सन 2014 2014 मध्ये लागू झाला. द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 सन 2014 किंवा 2014 मध्ये लागू झाला. चौथा, महाराष्ट्रात लोकायुक्त हे अधिकारपद सन डॅशमध्ये निर्माण करण्यात आले. महाराष्ट्रात लोकायुक्त हे अधिकारपद सन डॅशमध्ये निर्माण करण्यात आले. पर्याय अ 1972 1972, ब 1992 1992, क 2012 2012, ड 2014 2014. उत्तर आहे 1972 1972. वाक्य आहे महाराष्ट्रात लोकायुक्त हे अधिकारपद सन 1972 1972 मध्ये निर्माण करण्यात आले. पाचवा आकडा, पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून सन डॅशमध्ये नियुक्ती करण्यात आली. पाचवा आकडा, पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून सन डॅशमध्ये नियुक्ती करण्यात आली. पर्याय आहेत अ 1972 1972, ब 2013 2013, क 2014 2014, ड 2019 2019. पर्याय अ 1972, ब 2013, क 2014, ड 2019. उत्तर आहे 2019. वाक्य राहील पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून सन 2019 किंवा 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली. पहिला प्रश्न संपलाय. आता आपण प्रश्न दुसरा बघू. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. प्रत्येकी 1 गुण. पहिला आकडा, अ जन्म मृत्यूचा दाखला देणे, ह्याच्या जोडीला प्रशासकीय यंत्रणा ही जोडी. ब ही जोडी स्वयंसेवी संस्था बिगर राजकीय अभिकर्ते. क कामगार संघटना राजकीय संस्था. ड आशियाई विकास बँक आंतरराष्ट्रीय संस्था. परत जोड्या वाचतेय. जन्म मृत्यूचा दाखला देणे प्रशासकीय यंत्रणा. ब स्वयंसेवी संस्था बिगर राजकीय अभिकर्ते. क कामगार संघटना राजकीय संस्था. ड आशियाई विकास बँक आंतरराष्ट्रीय संस्था. आता ह्यातली चुकीची जोडी आहे क. चुकीची जोडी आहे कामगार संघटना राजकीय संस्था. ती बरोबर करून आपण लिहिणार आहोत कामगार संघटना बिगर राजकीय यंत्रणा.
कामगार संघटना, बिगर राजकीय यंत्रणा. त्यातला दुसरा आकडा अ. आधार कार्ड प्रशासकीय यंत्रणा. ब. धर्मादाय संस्था, बिगर राजकीय अभिकर्ते. क. कायदेमंडळ प्रशासकीय यंत्रणा. ड. जागतिक बँक आंतरराष्ट्रीय संस्था. परत जोड्या वाचतेय. अ. आधार कार्ड प्रशासकीय यंत्रणा. ब. धर्मादाय संस्था, बिगर राजकीय अभिकर्ते. क. कायदेमंडळ प्रशासकीय यंत्रणा. ड. जागतिक बँक आंतरराष्ट्रीय संस्था. उत्तर आहे क. चुकीची जोडी आहे कायदेमंडळ प्रशासकीय यंत्रणा. आता आपण ती बरोबर करून लिहिणार आहोत. कायदेमंडळ शासकीय यंत्रणा. कायदेमंडळ शासकीय यंत्रणा. तिसरा आकडा अ. कार्यकारी मंडळ शासनाची औपचारिक शाखा. ब. नागरी समाज शासनाची औपचारिक शाखा. क. रेशन कार्ड प्रशासकीय यंत्रणा. ड. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम दारिद्र्य निर्मूलन. जोड्या परत वाचतेय. नागरी समाज शासनाची अनौपचारिक शाखा. नागरी समाज पहिली जोडी अ. कार्यकारी मंडळ शासनाची औपचारिक शाखा. ब. नागरी समाज शासनाची अनौपचारिक शाखा. क. रेशन कार्ड प्रशासकीय यंत्रणा. ड. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम दारिद्र्य निर्मूलन. तिसऱ्यातली चुकीची जोडी आहे ड. पहिल्यांदा चुकीची जोडी वाचतेय. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम दारिद्र्य निर्मूलन. ती जो आपण बरोबर करून लिहिणार आहोत. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आंतरराष्ट्रीय संघटना. चौथा आकडा अ. दफ्तर दिरंगाई पारंपरिक प्रशासन. ब. पंचवार्षिक योजना विकास प्रशासन. क. पारदर्शकता आधुनिक प्रशासन. ड. ऑनलाइन रेल्वे बुकिंग ई प्रशासन. जोड्या परत वाचतेय. अ. दफ्तर दिरंगाई पारंपरिक प्रशासन. ब. पंचवार्षिक योजना विकास प्रशासन. क. पारदर्शकता आधुनिक प्रशासन. ड. ऑनलाइन रेल्वे बुकिंग ई प्रशासन. चुकीची जोडी आहे क. पहिल्यांदा चुकीची जोडी वाचतेय. क. पारदर्शकता आधुनिक प्रशासन. आता ती आपण दुरुस्त करून वाचूया. पारदर्शकता सुशासन. पारदर्शकता सुशासन. पाचवा आकडा अ. माहितीचा अधिकार कायदा 2005. माहितीचा अधिकार कायदा 2005. ब. लोकपाल कायदा 2013 2013. क. महाराष्ट्र लोकायुक्त कायदा 2013. ड. नागरिकांची सनद कार्यक्रम 1996 1996. जोड्या परत वाचतेय. अ. माहितीचा अधिकार कायदा 2005. ब. लोकपाल कायदा 2013. क. महाराष्ट्र लोकायुक्त कायदा 2013. ड. नागरिकांची सनद कार्यक्रम 1996. चुकीची जोडी आहे क. पहिल्यांदा चुकीची जोडी वाचते. महाराष्ट्र लोकायुक्त कायदा 2013.
आता आपण ती जोडी बरोबर करून वाचणार आहोत. महाराष्ट्र लोकायुक्त कायदा 1972, 1972. महाराष्ट्र लोकायुक्त कायदा 1972. 6. सुओ मोटो, स्वतःहून केलेली कार्यवाही. ब. ऑम्ब्युड्समन, लोकपाल. क. गुड गव्हर्नन्स, प्रशासकीय सुधारणा. ड. ई गव्हर्नन्स, ई प्रशासन. जोडा परत वाचते. सुओ मोटो, स्वतःहून केलेली कार्यवाही. ब. ऑम्ब्युड्समन, लोकपाल. क. गुड गव्हर्नन्स, प्रशासकीय सुधारणा. ड. ई गव्हर्नन्स, ई प्रशासन. 6. परत चुकीची जोडी आहे. क. चुकीची जोडी पहिल्यांदा वाचते. गुड गव्हर्नन्स, प्रशासकीय सुधारणा. ती आपण आता दुरुस्त करून वाचूया. गुड गव्हर्नन्स, सुशासन. गुड गव्हर्नन्स, सुशासन. 7. पिनाकी चंद्र घोष, भारताचे पहिले लोकपाल. ब. ऑम्ब्युड्समन, स्वीडन. क. लोकपाल विषयक कायदा 2013 किंवा 2013. ड. महाराष्ट्रात लोकायुक्त पदाची निर्मिती 2019, 2019. जोड्या परत. पिनाकी चंद्र घोष, भारताचे पहिले लोकपाल. ऑम्ब्युड्समन, स्वीडन. क. लोकपाल विषयक कायदा 2013. ड. महाराष्ट्रात लोकायुक्त पदाची निर्मिती 2019. यातली चुकीची जोडी आहे ड. महाराष्ट्रात, पहिल्यांदा चुकीची जोडी वाचते. महाराष्ट्रात लोकायुक्त पदाची निर्मिती 2019, 2019. आता ती आपण बरोबर करून वाचूया. महाराष्ट्रात लोकायुक्त पदाची निर्मिती 1972, 1972. प्रश्न दुसरा संपलाय. प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. प्रश्न तिसरा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. तिसऱ्यातला पहिला आकडा. सामाजिक जालमधील अभिसरण वाढले आहे. कारण. सामाजिक जालमधील अभिसरण वाढले आहे कारण अ. दूरसंचार क्षेत्रातील तांत्रिक क्रांती. ब. जागतिकीकरण. क. अधिकाधिक लोकांशी संपर्क ठेवण्याची इच्छा. पर्याय अ. दूरसंचार क्षेत्रातील तांत्रिक क्रांती. ब. जागतिकीकरण. क. अधिकाधिक लोकांशी संपर्क ठेवण्याची इच्छा. उत्तर आहे अ. आता आपण पूर्ण विधान पूर्ण करूया. शासकीय परत उत्तर वाचते ते. उत्तर. सामाजिक जालमधील अभिसरण वाढले आहे कारण दूरसंचार क्षेत्रातील तांत्रिक क्रांती. त्यातला दुसरा आकडा. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले कारण. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले कारण अ. जागतिकीकरणाचा प्रसार. ब. मोबाईल यंत्रणेचा प्रसार. क. परदेशातून कर्जाची उपलब्धता. अ. जागतिकीकरणाचा प्रसार. ब. मोबाईल यंत्रणेचा प्रसार. क.
परदेशातून कर्जाची उपलब्धता. आपण ते वाक्य परत वाचूया. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले कारण जागतिकीकरणाचा प्रसार. तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण तिसऱ्या जगातील राष्ट्रांनी प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण प्रशासकीय आयोगाच्या शिफारशींची कार्यवाही. लोकमनाचा वाढता दबाव. आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा दबाव. प्रशासकीय आयोगाच्या शिफारशींची कार्यवाही. लोकमनाचा वाढता दबाव. आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा दबाव. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा दबाव. वाक्य तिसऱ्या सत्रातील राष्ट्रांनी प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा केल्या कारण आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा दबाव. चौथं, पारंपरिक प्रशासन कालबाह्य झाले कारण त्याची निर्मिती ब्रिटिशांनी 19व्या शतकात केली होती. दफ्तर दिरंगाई व भ्रष्टाचाराच्या दोषांमुळे. विकास प्रशासनाचा स्वीकार केल्यामुळे. पारंपरिक प्रकाशन कालबाह्य झाले कारण त्याची निर्मिती ब्रिटिशांनी 19व्या शतकात केली होती. दफ्तर दिरंगाई व भ्रष्टाचाराच्या दोषांमुळे. विकास प्रशासनाचा स्वीकार केल्यामुळे. उत्तर आहे ते घालून वाक्य पुरं करू. आहे दफ्तर दिरंगाई व भ्रष्टाचाराच्या दोषांमुळे. वाक्य पारंपरिक प्रशासन कालबाह्य झाले कारण दफ्तर दिरंगाई व भ्रष्टाचाराच्या दोषामुळे. प्रश्न तिसरा संपलाय. आपण आता प्रश्न चौथा बघणार आहोत. प्रश्न चौथा आहे, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येकी 1 गुण. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. प्रत्येकी 1 गुण. त्यातला पहिला आकडा स्टारवाला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती. ह्याची संकल्पना असेल लोकपाल अथवा लोकायुक्त. पहिला स्टारवाला, शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती. संकल्पना लोकपाल अथवा लोकायुक्त. 2, लोकप्रशासनाला सहाय्यकारी भूमिका बजावणाऱ्या संस्था. लोकप्रशासनाला सहाय्यकारी भूमिका बजावणाऱ्या संस्था. संकल्पना आहे स्वयंसेवी. तिसरा आकडा, विविध प्रकारच्या बिगर शासकीय संस्थांचा समुच्चय. संकल्पना आहे नागरी समाज. विविध प्रकारच्या बिगर शासकीय संस्थांचा समुच्चय. संकल्पना नागरी समाज. चौथं आहे संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन. संकल्पना ई प्रशासन. संपर्क तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन. संकल्पना ई प्रशासन. 5वं आहे मानवाधिकाराची जोपासना करणारी यंत्रणा. संकल्पना आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. मानवाधिकाराची जोपासना करणारी यंत्रणा. संकल्पना
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आता प्रश्न 5वा बघणार आहोत आपण. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा, प्रत्येकी एक गुण. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा, प्रत्येकी एक गुण. पहिला स्टारवाला, त्यातला पहिला गट राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 2 राष्ट्रीय महिला आयोग. 3 लोकपाल. 4 राष्ट्रीय अल्पसंख्य आयोग. आता गट वाचते मी. 1 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, 2 राष्ट्रीय महिला आयोग, 3 लोकपाल, 4 राष्ट्रीय अल्पसंख्य आयोग. ह्या गटात न बसणारा शब्द आहे लोकपाल. त्याला कारण आहे संविधानाद्वारा स्थानिक यंत्रणा नाही. लोकपाल ही संविधानाद्वारा स्थानिक यंत्रणा नाही. त्यातला दुसरा आकडा, त्यातले 4 गटातील 4 हे वाचूया आपण. 1 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, 2 जागतिक बँक, 3 आशियाई विकास बँक, 4 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ह्या गटात न बसणारा शब्द आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आंतरराष्ट्रीय वित्त संस्था नाही. बाकीच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आहेत आणि ही ती आंतरराष्ट्रीय वित्त संस्था नाही. गट तिसरा 1 दफ्तर दिरंगाई, 2 लाल फितीचा कारभार, 3 भ्रष्टाचार, 4 उत्तरदायित्व. दफ्तर दिरंगाई, लाल फितीचा कारभार, भ्रष्टाचार, उत्तरदायित्व. ह्या गटात न बसणारा शब्द आहे उत्तरदायित्व. कारण आहे हे पारंपरिक प्रशासनाचे वैशिष्ट्य नाही. चौथा आहे 1 पारदर्शकता, 2 उत्तरदायित्व, 3 कार्यक्षमता, 4 कल्याणकारी. चौथा पारदर्शकता, उत्तरदायित्व, कार्यक्षमता व परिणामकारक, कल्याणकारी. याच्यात न बसणारा शब्द आहे कल्याणकारी, आणि कल्याणकारी हा सुशासनाचे वैशिष्ट्य नाही. 5वा आकडा दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे. 5व्यातले 4 हे आहेत. 1 दस्त नोंदणी करणे, 2 दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, 3 आधार कार्ड देणे, 4 शोध उपलब्ध करून देणे. न बसणारा शब्द आहे कल्याणकारी. कल्याणकारी कारण सुशासनाचे वैशिष्ट्य नाही. उरलेली 3 सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत. 5वं 1 दस्त नोंदणी करणे, 2 दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, 3 आधार कार्ड देणे, 4 शोध उपलब्ध करून देणे. दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे. न बसणारा शब्द आहे आधार कार्ड देणे. हे दुय्यम निबंधकाचे कार्य नाही. म्हणजे उरलेली 3 दुय्यम निबंधकाची कार्य आहेत. आता आपण प्रश्न 6वा वाचूया.
ते नेहमीप्रमाणे 6वा ते पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा असं आहे. त्यामध्ये मध्ये संकल्पना दिलेली आहे मधल्या चौकोनात आणि त्याच्या भोवतानी किती 8 चौकोन आहेत. त्या 8 चौकोनातले 4 चौकोनातले शब्द त्यांनी दिलेत. 4 चौकोनातले शब्द आपल्याला भरायचे आहेत. पहिल्यांदा प्रश्न वाचते. सुशासनाची मूल्ये हे मध्ये दिलंय. आता त्यापैकी 4 दिलेले मूल्य: समावेशकता, सहमतीदर्शक, उत्तरदायित्व, पारदर्शकता. आता आपण त्याचं उत्तर वाचूया. सुशासनाची मूल्ये, आता आपण 8 म्हणजे त्यांनी दिलेली जी 4 वाचायची आहेत आणि उरलेली 4 वाचायची आहेत. सुशासनाची मूल्ये: 1 परिणामकारकता आणि कार्यक्षमता, हे दिलेलं नव्हतं. दुसरं समावेशकता, हे दिलेलं आहे. तिसरं सहभागात्मक, हे दिलेलं नाही आहे. चौथं सहमतीदर्शक, हे दिलेलं आहे. 5वं कायद्याचे राज्य, हे दिलेले नाही. 6वं प्रतिसादात्मक, हे पण दिलेलं नाही. 7वं उत्तरदायित्व, हे दिलेलं आहे. आणि 8वं पारदर्शकता, हेही दिलेलं आहे. म्हणजे न दिलेली होती परिणामकारकता आणि कार्यक्षमता, सहभागात्मक, कायद्याचे राज्य आणि प्रतिसादात्मक, अशी 4. आता परत मी ती 8च्या 8 वाचते. मूल्य: पहिलं मूल्य परिणामकारकता आणि कार्यक्षमता. दुसरं समावेशकता. तिसरं सहभागात्मक. चौथं सहमतीदर्शक. 5वं कायद्याचे राज्य. 6वं प्रतिसादात्मक. 7वं उत्तरदायित्व. 8वं पारदर्शकता. अशी ही सुशासनाची 8 मूल्य आपण वाचली. पुढील विधाने चूक की बरोबर त्याचं कारण स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुण. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुण. पहिला आकडा स्टारवाला: राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. पहिला आकडा स्टारवाला: राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. उत्तर: वरील विधान चूक आहे. कारण 1. लोकायुक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करतात. 2. राज्यपालाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. दुसरा आकडा स्टारवाला: सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. दुसरा आकडा स्टारवाला: सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. उत्तर: वरील विधान बरोबर आहे. कारण सुशासनात समाविष्ट असलेले एक मूल्य आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता. या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. तिसरा आकडा: निधी पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे महत्त्व वाढले आहे. तिसरा आकडा: निधी पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे महत्त्व वाढले आहे. उत्तर: वरील विधान बरोबर आहे. कारण तिसऱ्या जगातील देश वित्तपुरवठ्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांवर अवलंबून असतात. चौथा आकडा: पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. उत्तर: वरील विधान चूक आहे. पारंपरिक प्रशासनातील दफ्तर दिरंगाई व लाल फितीचा कारभार यामुळे हे प्रशासन अकार्यक्षम होते. पाचवा आकडा: भारतात लोकपाल
व लोकायुक्त या अधिकारपदांची निर्मिती करण्यात आली. उत्तर: वरील विधान बरोबर आहे, कारण प्रशासकीय भ्रष्टाचारावर नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक होते. प्रश्न 8वा. सहसंबंध स्पष्ट करा. प्रत्येकी 3 गुण. पहिला आकडा स्टारवाला, सुशासन आणि ई प्रशासन. पहिला आकडा स्टारवाला, सुशासन आणि ई प्रशासन. उत्तर: अ. सुशासन आणि ई प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत. ब. माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती उपलब्ध होते. क. नागरिकांच्या तक्रारींची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठीचे निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात. 4. प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व प्रस्थापित होते. दुसरा आकडा लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन. उत्तर: अ. स्वीडन या देशामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणारी आणि त्यांचे निवारण करणारी यंत्रणा स्थापन करण्यात आली. 2. भारतातील वाढत्या प्रशासकीय भ्रष्टाचारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची गरज जाणवत होती. 3. त्यासाठी लोकपाल ही यंत्रणा निर्माण करण्याची मागणी जनतेकडून सातत्याने केली जात होती. 4. लोकमताच्या दबावाखाली भ्रष्टाचार निर्मूलन करणारी यंत्रणा म्हणजे लोकपाल व लोकायुक्त निर्माण करणारा कायदा भारतीय संसदेने सन 2013 किंवा 2013 मध्ये केला. या कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात सन 2014 म्हणजे 2014 पासून करण्यात आली. ई. भारताच्या पहिल्या लोकपालाची नेमणूक सन 2019 म्हणजे 2019 मध्ये करण्यात आली. तिसरा आकडा नागरिकांच्या हक्कांची सनद आणि प्रशासकीय उत्तरदायित्व. नागरिकांच्या कंसात हक्कांची सनद आणि प्रशासकीय उत्तरदायित्व. उत्तर: अ. भारत सरकारने सन 1996 मध्ये नागरिकांच्या कंसात हक्कांची सनद जाहीर केली. भारत सरकारने सन 1996 मध्ये नागरिकांच्या हक्कांची सनद जाहीर केली. ब. यामागचा उद्देश शासन संस्था नागरिकांची सेवा करणारी यंत्रणा आहे याची स्पष्टता करणे हा आहे. म्हणजेच प्रशासनाचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व प्रस्थापित करणे हा त्यामागचा उद्देश होता. क. प्रत्येक सार्वजनिक संस्था नागरिकांना कोणत्या सेवा सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यांची गुणवत्ता काय असेल त्याची माहिती जाहीर फलकाद्वारे देणे. ड.
दिलेल्या सेवेची गुणवत्ता ठरवलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना जबाबदार धरता येते. चौथा आकडा, माहितीचा अधिकार आणि सुशासन. माहितीचा अधिकार आणि सुशासन. उत्तर अ. माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती जनतेस मिळते. ब. शासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल निश्चितता येते. क. नागरिकांना परिणामकारक रीतीने प्रशासनात सहभागी होता येते. ड. माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे. या जाणीवेतूनच सन 2005 किंवा 2005 मध्ये सनदेने माहितीचा अधिकार कायदा केला. या कायद्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे. प्रश्न 9. आपले मत 25 ते 30 शब्दात नोंदवा. प्रत्येकी 4 गुण. आपले मत 25 ते 30 शब्दात नोंदवा. प्रत्येकी 4 गुण. प्रश्न 9 पहिला आकडा स्टारवाला. पहिला आकडा स्टारवाला. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. यंत्रणेद्वारे माहितीची साठवण करणे शक्य झाले आहे. 2. गरज असेल तेव्हा ती माहिती विनाविलंब उपलब्ध होते. 3. माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो. 4. शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई प्रशासनामुळे प्रस्थापित होतात. आकडा 2 स्टारवाला. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. आकडा 2 स्टारवाला. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारण 1. ई प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. 2. ई प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. परत हा वाचते. ई प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. 3. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. तिसरा आकडा सहभागयुक्त लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी प्रशासनात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. तिसरा प्रश्न, सहभागयुक्त लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी प्रशासनात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. उत्तर. वरील विधानाशी मी सहमत आहे. कारण 1.
सन 1952 1952 हाती घेण्यात आलेल्या सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अपयशाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नागरिकांच्या सहभागाचा अभाव. 2. भारतीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी, पारंपरिक लोकशाही व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी, प्रशासनाच्या उत्तरदायित्वासाठी सहभागात्मक लोकशाहीची आवश्यकता आहे. 3. सहभागात्मक लोकशाही मागच्या विचाराची अशी धारणा आहे की नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये, तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून समजले जावेत. हा मूलतः बॉटम अप म्हणजे कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन आहे. 4. हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्तीविषयक नियंत्रण करण्याचा आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो. हे चौथं परत वाचते. हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्ती विषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो. 5. हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे असे प्रतिपादन करतो. प्रश्न 10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. प्रश्न 10. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येकी 5 गुण. 10व्यातला पहिला स्टारवाला. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. पहिला स्टारवाला. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर. शासनाने समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने पुढील संस्थांची निर्मिती केली आहे. संस्था 1. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. भारतीय संविधानाने स्थापन केलेला हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. पहिली संस्था परत वाचते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. भारतीय संविधानाने स्थापन केलेला हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. दुसरा आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. भारताच्या संविधानाने स्थापन केलेला हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. तिसरा आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो. चौथा आयोग राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदर आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्याचे कार्य आयोग करतो. पाचवा आयोग राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बाल हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत असतो. सहावा आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर
हा आयोग भर देतो. 7वा आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो. एकूण आपण 7 आयोग वाचले. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. 10व्यातला दुसरा आकडा. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचे विवरण करा. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारसींचे विवरण करा. उत्तर: दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशी पुढील प्रमाणे आहेत. शिफारस 1. उत्तरदायी आणि पारदर्शक शासन. प्रशासनासाठी उत्तरदायी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यावर भर. या सेवा सुविधा देताना विलंब टाळण्याची गरज आहे. दुसरी शिफारस प्रशासनाला अधिकाधिक परिणामाभिमुख करणे. दुसरी शिफारस प्रशासनाला अधिकाधिक परिणामाभिमुख करणे. प्रशासकीय प्रक्रिया अनुकूल आणि सुलभ केल्या जाव्यात. तिसरी शिफारस नागरिक केंद्री प्रशासन. कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करीत असताना लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा वाढता सहभाग राहील याची दक्षता घेणे. 10व्यातला तिसरा आकडा. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतीय प्रशासनात कोणत्या सुधारणा सुचवल्या होत्या? दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतीय प्रशासनात कोणत्या सुधारणा सुचवल्या होत्या? दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने पुढील प्रशासकीय सुधारणा सुचवल्या होत्या. प्रशासकीय सुधारणा 1. लोकांना अधिकार देणारे कायदे करणे. सुधारणा 2. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणारी संस्थात्मक यंत्रणा उभारणे. सुधारणा 3. नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी नागरिकांना सोयीस्कर ठिकाणी कार्यालयांची स्थापना करणे. सुधारणा 4. प्रशासकीय निर्णय प्रक्रियांमध्ये सुलभता आणणे. सुधारणा 5. प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. 6. चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे. 7. संस्थेतील अंतर्गत शिस्तपालन सुधारणे. 8. नियमन आणि नियंत्रण कमी करणे. अशा एकंदरीत 8 सुधारणा सुचवल्या गेल्या. 10व्यातला प्रश्न 4. लोकपाल व लोकायुक्त या यंत्रणेचे विवरण करा. उत्तर 1. चौथ्यातला म्हणजे उत्तरातला पहिला आकडा. लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आली आहे. स्वीडनमध्ये या कार्यालयास ऑम्ब्युड्समन असे म्हणतात. स्वीडनमध्ये या कार्यालयास ऑम्ब्युड्समन असे म्हणतात. ऑम्ब्युड्समन शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या भ्रष्टाचारविषयक तक्रारींची चौकशी करतो आणि त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करतो.
2. द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013. द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 हा कायदा 2014 लागू झाला. या कायद्यान्वये केंद्रासाठी लोकपाल तर राज्यासाठी लोकायुक्त या अधिकारपदांची निर्मिती करण्यात आली. या यंत्रणेकडे शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. 3. महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त ही यंत्रणा 1972 म्हणजे 1972 साली स्थापन करण्यात आली. 4. मंत्रिमंडळे, कायदेमंडळ सदस्य, स्थानिक शासन संस्था, सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थांमधील अधिकाऱ्यांविरुद्ध गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल लोकायुक्त घेतात. 5. लोकायुक्त स्वतःहून म्हणजे सुओ मोटो स्वाधिकारात शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात. 5वं परत वाचतेय. लोकायुक्त स्वतःहून म्हणजे सुओ मोटो स्वाधिकारात शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात. 6. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती 2019 म्हणजे 2019 मध्ये करण्यात आली. 10व्यातला 5वा आकडा. ई प्रशासनावर सविस्तर टिपा लिहा. टिप 1. माहिती तंत्रज्ञानाद्वारे प्रशासनाची गुणवत्ता सुधारता येते. या जाणीवेतून जगातील अनेक देश ई प्रशासनाकडे अधिकाधिक वळले आहेत. टिप 2. माहिती तंत्रज्ञानामुळे संगणकात माहिती साठवणे, हवी असेल ती माहिती त्वरित उपलब्ध करून देणे आणि माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागरिकांना ती जलद गतीने पाठवणे शक्य झाले आहे. टिप 3. यातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीला गती प्राप्त होते. शासकीय नियंत्रण त्वरित आणि न्यायपूर्ण पद्धतीने घेतले जातात. राज्यकारभारासाठी पारदर्शकता वाढवण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढण्यासही सहाय्य झाले आहे. टिप 4. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने ई प्रशासनाद्वारा सार्वजनिक सुविधा पुरवण्याचे उपक्रम हाती घेतले आहेत. टिप 5. भारतातील ई प्रशासनाची सुरुवात शासकीय विभागांच्या संगणकीकरणापासून झाली. आता ती नागरी केंद्रित, सेवाभावी आणि पारदर्शक झाली आहे. टिप 6. जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड किंवा पासपोर्टही ऑनलाईन पद्धतीने मिळवणे शक्य झाले आहे. यामुळे प्रशासन जनतेच्या जवळ आले आहे. प्रश्न 10व्यातला 6वा आकडा. महाराष्ट्रातील ई प्रशासनाची उद्दिष्टे लिहा. महाराष्ट्रातील ई प्रशासनाची उद्दिष्टे लिहा. उत्तर. महाराष्ट्रातील ई प्रशासनाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. उद्दिष्ट 1. बदलत्या काळाच्या गरजांनुसार आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा शासकीय धोरण आणि कायद्याच्या चौकटीत सुधारणा करणे. 2. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धिंगित करणे. 3. वेळेवर आणि पुरेसा वित्तपुरवठा करणारी यंत्रणा प्रस्थापित करणे. 3 परत वाचते. वेळेवर आणि पुरेसा वित्तपुरवठा करणारी यंत्रणा प्रस्थापित करणे. 4. ई प्रशासनाच्या यंत्रणेचे निर्देशन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विकसित करणे. 5. ई प्रशासनासाठी राज्यस्तरीय महिला संग्रहण
समाजसेवा केंद्र आणि राज्यव्यापी माहितीचे जाळे म्हणजे नेटवर्क निर्माण करणे. 6. शासनाच्या विविध विभागांसाठी ई टेंडर म्हणजे MSM गेटवे पेमेंट गेट MSM गेटवे डॅश पेमेंट गेटवे यात समन्वय प्रस्थापित करणारी यंत्रणा निर्माण करणे. 6 परत वाचते. शासनाच्या विविध विभागांसाठी ई टेंडर MSM गेटवे डॅश पेमेंट गेटवे यात समन्वय प्रस्थापित करणारी यंत्रणा निर्माण करणे. प्रश्न 11. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रत्येकी 10 गुण. 11व्यातला पहिला आकडा स्टारवाला आहे. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. पहिला स्टारवाला आकडा, सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. त्याच्यासाठी दिलेले मुद्दे: अ. सहभागात्मक, ब. पारदर्शकता, क. प्रतिसादात्मक, ड. उत्तरदायित्व. मुद्दे: सहभागात्मक, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, उत्तरदायित्व. उत्तर: सुशासनाची मूल्ये पुढील प्रमाणे आहेत. अ. सहभागात्मक, लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासकीय निर्णय प्रक्रियेत आणि त्यांच्या कार्यवाहीत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे. ब. पारदर्शकता, पारदर्शकता या मूल्यामुळे शासकीय कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005 म्हणजे 2005च्या माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. 2005च्या माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. क. प्रतिसादात्मक, सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्थेने त्वरित निर्णय घेणे आणि त्याद्वारा जनतेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे. ड. उत्तरदायित्व, सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व या संकल्पनेला महत्त्व आहे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही तिच्या निर्णयांसाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. हे उत्तरदायित्व मी परत वाचते. ड. सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व या संकल्पनेला महत्त्व आहे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही तिच्या निर्णयासाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. इथं ते ज्यांच्यावरच्या ऐवजी त्यांच्यावर पाहिजे. त्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. 2. सुशासनाच्या मूल्यांचे सविस्तर विवरण करा. सुशासनाच्या मूल्यांचे सविस्तर विवरण करा.
मुद्दे अ. कायद्याचे राज्य, ब. सहमतीदर्शक, क. समता आणि समावेशकता, ड. परिणामकारकता आणि कार्यक्षमता. मुद्दे परत वाचते. कायद्याचे राज्य, सहमतीदर्शक, समता आणि समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता. उत्तर. सुशासनाची काही मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत. अ. कायद्याचे राज्य. संविधान म्हणजेच देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे महत्त्वाचे मूल्य आहे. संविधानातील मूल्ये प्रशासनाला मार्ग दाखवण्याचे कार्य करतात. कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते. ब. सहमतीदर्शक. प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यांवर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात. सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे. यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती घडवून आणणे आवश्यक असते. तसेच या धोरणाच्या कार्यवाहीबाबत सहमती घडवून आणणे महत्त्वाचे असते. क. समता आणि समावेशकता. व्यापक समाजाचे हित हा विचार जपणे महत्त्वाचे असते. व्यापक समाजाचे हित हा विचार जपणे महत्त्वाचे असते. आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला फेकले गेलो आहोत अशी भावना कोणत्याही समाज घटकाच्या मनात नसावी. यासाठी सर्व गटांचे, विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्याकरता प्रयत्न करावे. ड. परिणामकारकता आणि कार्यक्षमता. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे. सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे. सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक साधन संपदेचा सुयोग्य वापर आणि पर्यावरण रक्षण होय. ह्या 11व्या प्रश्नाबरोबरच 5वा धडा संपला.